जेव्हा सोशल मीडियामध्ये उतरायचं ठरवलेलं त्यावेळेला आपण असं ट्रोल होऊ वगैरे असं कधी इमॅजिन केलं होतं? आता मला हे कळलं की चांद मातल्याने मला ओळख दिली की मी चांद मातल्याला ओळख दिली आहे. त्याच्यामुळे मला फेमही भेटली आणि त्याच्यामुळे खूप डिमोटिवेटेड झाले, डिप्रेस झाले, स्ट्रेस आला. खूप काही काही घडलं ॲट अ टाईम. ती ट्रोल झाले त्या टायमिंगला मला असं फील झालं की मी जीव देऊ का काय करू? म्हणजे वाईट ह्याचं वाटतं की ट्रोल करा तुम्ही, पण ते ट्रोल करणाऱ्या पण मुलीच होत्या. जी तुम्ही एक ब्युटीची एक डेफिनेशन बनवलेली आहे ना, ती चुकीची आहे. ज्या लोकांनी मला ट्रोल केलं आणि ते लोकं जर माझ्यासमोर आले ना, भाईसाहब तुम्हारी हिम्मत नाही होणार. कमेंट आपल्याला खराब येतात तर आपल्याकडे कमेंट ऑफ करण्याचा पण ऑप्शन आहे, बट तू हां, कधीच नाही करत असं कधीच का? नाही. म्हणजे जे नावं ठेवणारे जर 10% आहेत, तर माझे चाहते 90%. नमस्कार, मी तेजा. भन्नाट तेजा शो या पॉडकास्ट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. बघा, लहानपणापासूनच मुलींना हे शिकवलं जातं, की तू मुलगी आहेस, तू असंच राहिलं पाहिजे, तसं राहिलं पाहिजे, अशी दिसली पाहिजे किंवा अशी वागली पाहिजे. आणि जेव्हा ती आपल्या करिअरला स्टार्ट करते, जेव्हा ती स्वतःच्या आवडीचं काही निवडते, तेव्हा तिथे पण तिला टोमणे सहन करावे लागतात. तिथे पण खूप काही गोष्टी फेस कराव्या लागतात आणि यातून हार मानून काहीजण तर गिव्ह अपसुद्धा करतात. पण या सगळ्या गोष्टींवरती मात करून आणि समाजाचे टोमणे तसेच सोशल मीडियावरचंही ट्रोलिंगचा सामना करत आजही ती खंबीरपणे उभी आहे, ती म्हणजे सुरक्षा साबळे. तर तिच्यासोबतच आज आपण गप्पा मारणार आहोत. चला तर पॉडकास्टला सुरुवात करूया. नमस्कार सुरक्षा. नमस्कार. भन्नाट त्याच्या शोच्या मंचावर तुझं खूप खूप स्वागत आहे. थँक यू सो मच. सगळ्यात आधी हे सांग की तू प्रॉपर कुठून आहेत किंवा तुझं फॅमिली बॅकग्राऊंड वगैरे कसं होतं लहानपणापासून? मी प्रॉपर अहिल्यानगरची आहे आणि फॅमिली बॅकग्राऊंडचं घेतलं तर मम्मा हाऊसवाईफ आहे. प्लस ती वर्किंग पण होती आधी, आता नाही आहे. आणि दादा माझा मोठा भाऊ आहे आणि वडील आहेत. वडील एक्स आर्मी आहेत, रिटायर्ड झालेत मधनं. आणि दादा सिंगर पण आहे आणि दादाचं मेडिकल पण आहे. तर घरच्यांचा खूप सपोर्ट आहे. त्यामुळे मी आत्ता इथपर्यंत आली आहे, बघताय तुम्ही. मग हे कंटेंट क्रिएशनची सुरुवात कधी झाली किंवा कशाप्रकारे झाली? सुरुवात म्हणजे आधीपासूनच आवड आहे मला आणि अजून पण बेकरार आहे ती आवड. मी फर्स्टपासून स्कूलमध्येच जेव्हा मी शिकत होती ना, फर्स्टपासूनच मी 12थपर्यंत मी स्किट, ड्रामेस सगळं केलं आहे स्कूलमध्ये. स्कूलमध्ये मी वेल नोन पर्सन होते सुरक्षा साबळे म्हणून. आधी ते लोकं माझी नावं द्यायचे आणि मग वर्गात येऊन सांगायचे, की "सुरक्षा तेरा नाम दिया है, तो इस स्किट स्किट में है और ऐसे-ऐसे लेवल पे जाना है." तर मग मी रिजनल लेवल आणि नॅशनल लेवलपर्यंत गेलेली आहे स्कूलच्या थ्रू. आणि त्यानंतर मग मला अजून एक स्कूल संपल्यानंतर माझं असं झालं, की कारण मी एक्सटर्नल घेतलं कॉलेज. तर मग माझं असं झालं, की यार काहीतरी स्टेज पाहिजे आपल्याला हं. ना. तर मग ऑडिशन्स वगैरे दिले, पण त्याच्यात मी म्हणजे फेल असं नाही बोलता येणार, पण सिलेक्ट नाही झाले, रिजेक्ट झाले काही कारणमुळं. कधी हाईट, कधी कलर, कधी काय, तर काही-काही इश्यू झाले. तर मग नंतर मी TikTok जॉइन केलं. TikTok जॉइन केलं तर त्याच्यात चांगले व्ह्यूज जायला लागले. 500,000 फॉलोअर्स झाले. मग परत ते बॅन केले इंडियानी. मग ते TikTok बॅन केल्यानंतर मग परत आपलं Instagram आलं. Instagramवर रीलचं ऑप्शन नव्हतं. मग मी पोस्ट करायचे व्हिडिओज. नंतर आलं कोविड. कोविडमुळं थोडासा गॅप पडला. मग 12थचे बोर्ड आले. मग त्या बोर्ड एक्झाम्समुळं थोडंसं शांतता घेतली मी. घरचे पण बोलले, की "बोर्ड्सवर लक्ष दे, फायनलवर." मग म्हटलं, की "ठीक आहे." एक तर होते मी सायन्स साईडनी. मग मी बोर्ड्स केले कंप्लीट. त्यानंतर मग मी 2018 पासून मी सुरुवात केली Instagramवर रील्स अपलोड करणं. ते करत गेले कन्सिस्टन्सी, कंटिन्यूटी तशीच ठेवली. 2021मध्ये मला पीक भेटला. ते पण ट्रोल होऊनच. मग तिथं मी ट्रोल झाले. चांद मातला सगळ्यांनाच माहिती आहे. येस. तर आता मला हे कळलं की चांद मातल्याने मला ओळख दिली की मी चांद मातल्याला ओळख दिली आहे. त्याला खूप जास्त त्या सॉन्गवर खूप जास्त ट्रोल केलं. हालांकी मला काही दिसलं नाही त्याच्यात ट्रोल करण्यासारखं काही आहे. बट ठीक है, किया तो किया, चलो चलता है. त्याच्यामुळे मला फेमही भेटली आणि त्याच्यामुळे खूप डिमोटिवेटेड झाले, डिप्रेस झाले, स्ट्रेस आला. खूप काही काही घडलं ॲट अ टाईम. तेवढा एक जो वर्ष म्हणजे 1 वर्ष नाही, पण तेवढे 2-1 महिने जे होते ना ट्रोलिंगचे, ते खूप जास्त जड गेले मला. खूपच जास्त जड गेले. आणि ट्रोल करणं म्हणजे वाईट ह्याचं वाटतं, की ट्रोल करा तुम्ही, पण ते ट्रोल करणाऱ्या पण मुलीच होत्या. म्हणजे मला ह्याचं वाईट वाटतं, की यार मी मुलगी आहे, तर मग मी विमेन फॉर विमेन आहे, की जर तू मला काही विचारलं किंवा काही मदत मागितली, तर मी तिथं हाजीर राहणार, की ठीक आहे. कारण मला माहिती आहे, जे माझ्यावर बितले ते तू सहन नको बरोबर आहे. करायला.
हालाकी तू माझी जवळची आहे, लांबची आहे, कशी असो, तू मला हेल्प मागितली मी करणार. येस. पण तशा त्या मुली काय विचार करून त्यांनी ट्रोल केलं, ठीक आहे चला ट्रोल ट्रोल पण केलं किंवा रोस्ट पण केलं. पण नंतर असं झालं ना, की ते पर्सनल घ्यायला लागल्या गोष्टी. पर्सनल जास्त अटॅक करायला लागले. लुक्सवरून, कलरवरून जजमेंट करणं, तोंडावरूनच जजमेंट करणं. तुम्हाला काय करायचंय? मी इंग्लिश मीडियममधली आहे की मराठी मीडियममधली आहे? तुम्हाला काय करायचंय? मी मधला भाग घेते का वन साइड घेते की मी फोन असा मिररमध्ये घेते आणि त्या टायमिंगला तो ट्रेंड चालू होता बॉस. हं. ते मिररमध्ये मिरर आपण नाही का फोन. व्हिडिओज येस. काढणं. मी तेच फॉलो करत होते. मी काय जगाच्या विपरीत काम नाही केलेलं. तरी पण त्यांनी ट्रोल केलेलं. पण जाऊन द्या. त्या ट्रोलिंगवरून असं वाटत होतं मी त्यांच्या घराच्या समोरची रांगोळी अशी घाण करून आली आहे किंवा काही चोरी-बिरी केली आहे का? काही काय केलंय? कोणता ते द्वेष काढत होते माझ्याप्रती काय माहीत. तुझी स्कूल लाईफ कशी होती या कंटेंट क्रिएशनच्या आधी? स्कूल लाईफ बेस्ट एकदम होती. कारण की मी माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये मी होते दुसऱ्यांना रोस्ट करणारी. बॅडी आणि गर्ल. एकदम बॅडी गर्ल म्हणजे मी खूप अशी चंट आहे आणि खूप चंचल आहे मी. मला असा हं. धिंगाणा लागतो. मी अशी शांत मुलगी किंवा कुठे गेलं तर आपण असं हाय, हॅलो अशी नाही आहे मी. मी जिथे जाईल तिथे बडबड सुरू. मग स्कूलमध्ये स्पोर्ट्स म्हणा, तायक्वोंडो झालेलं आहे माझं. तर स्पोर्ट्समध्ये पण मी भाग घ्यायचे. अच्छा, ॲक्टिव्हिटीजमध्ये मी तायक्वॉन्दो कधी केलं? तायक्वोंडो मी केलं होतं बघा मी जेव्हा 7th मध्ये असेल, 7th-8th मध्ये असेल. तायक्वोंडोमध्ये पण मी रिजनल गेलेली आहे. तर पण तायक्वोंडोमध्ये म्हणजे जास्त ते क्लासेस बंद झाले, तर मग माझं पण ते रुटीन बंदच झालं. कारण की अहिल्यानगरमध्ये आत्ता खूप स्कोप वाढलाय. पण ज्या टायमिंगला मी होते तिथे, ज्या टायमिंगला मी करत होते, त्या टायमिंगलाच म्हणजे खूप जास्त कमी होता. कमी म्हणजे नाच्या बरोबर होतं आणि तिथं जे यायचे ते जास्त करून मग असं व्हायचं की यार रिअल आहे की फेक आहे, समजत नव्हतं. हं. म्हणून तिथं जास्त आम्ही ट्रायल केलंच नाही. मग तायक्वोंडो करायचे, आमच्या स्कूलमध्ये मी स्किट्स करायचे. तर माझं आत्ता पण जर गेले, तर आत्ता कोणत्याही टीचरला तिथं विचारलं, तर सगळ्यांना माहिती आहे सुरक्षा साबळे कोण आहे. तर आत्ता पण काही टीचर्स आहेत जे कॉन्टॅक्टमध्ये आहेत Facebook वगैरेवर आणि ते माझे रील्स वगैरे बघतात. आत्ता जो पॉडकास्ट झाला त्याच्यात पण माझी एका केमिस्ट्री टीचर होती माझी. त्यांचा मेसेज आलेला मला, की "पॉडकास्ट बहुत सुंदर हुआ है सुरक्षा बेटा आपका, ऐसे ही आगे जाओ" वगैरे. तर छान वाटलं, की टीचर्स अजून बघतायत, अजून फॉलो करताय, अजून त्यांच्या डोक्यात आहे, त्यांच्या लक्षात आहे, की मी त्यांची स्टुडंट आहे. तेव्हा कधी जजमेंट्स झालेले तसे? जजमेंट तर नाही, कारण मी केंद्रीय विद्यालय स्कूलमध्ये होते, तर तिथं जजमेंटचा काही विषयच नव्हता. हां, तिथं फक्त माझ्या हरकतीमुळे मला निकनेम्स होते. आपण तसं फ्रेंड्समध्ये हां, चिडवतो येस. तसं. बाकी काही जजमेंट नव्हतेच. मग ही ॲक्टिंगची आवड कशी निर्माण झाली? ॲक्टिंगच्या आधीपासूनच आहे, म्हणजे स्किट वगैरे तरी करायचे ना. असतं ना आपण म्हणजे कुणाला तरी बघून इन्स्पायर होतो वगैरे असं तुझं इन्स्पिरेशन कोण आहे? इन्स्पिरेशन तर कोणच नाही, कारण मी फॅमिलीमध्ये पण मी पहिलीच आहे. माझ्या फॅमिलीमध्ये मम्मीच्या साईडनी, दादाच्या पप्पाच्या साईडनी, दोघांच्या साईडनी मी एकुलती एकच आहे, जिनी ही फील्ड चूज केली आहे. आणि असं काहीच नव्हतं. मी आहे ना म्हणजे फर्स्ट स्किट जे होतं ना माझं, फर्स्ट क्लास का सेकंड क्लासमधलं होतं. तर डान्स होता ॲक्चुअली, स्किट नव्हतं, डान्स होता. आणि ती हे नसतं का नरेशन देतात आणि आपण फक्त हं. ॲक्ट करायचा. जसं ते येस. नरेट करणार आपण त्या हेतू हां. हे करायचं. त्या टायमिंगला. पण आवड निर्माण आधीपासूनच नाही की मज्जा येते करा. हं. मग जोपर्यंत न कळत होतं 5वी-6वी पर्यंत काय कळत नव्हतं, तोपर्यंत आवड आहे, आवड आहे, मज्जा आ रही है, चलो, चलो. म्हणजे असं की क्लास अटेंड करायला नाही भेटत आहे, त्या जागी प्रॅक्टिसला जावं लागतंय. मग हे नको, मग तिथं टाईमपास होईल. मग त्या आवडीने आम्ही जायचो. नंतर कळायला लागलं 7th, 8th, 9th मध्ये कळायला लागलं, तर म्हणलं नाही ह्याच्यात म्हणजे माझं मनच ह्याच्यात रमतंय. मग त्यानंतर कशामध्ये ट्राय किंवा कुठे असं रिएलिटी शोमध्ये वगैरे? रिएलिटी शोज टू बी ऑनेस्ट मी रिएलिटी शोज एक पण ट्राय नाही केलेला. आत्ता खूप रिसेंटली आत्ता केला होता चला हवा येऊ द्याला. ओके. चला हवा येऊ द्यामध्ये केला होता, पण त्याच्यात अनफॉर्च्युनेटली नाही झाले. कारण मला असं वाटलं, की माझ्याच ऑडिशनमध्ये घोळ झालाय. फर्स्ट राउंड मी क्लिअर केला, पण सेकंड राउंडमध्ये एकच जज होता आणि तो खूप असे ते म्हणजे खूपच जास्त स्ट्रिक्ट होते. म्हणजे नाही का मी आले आणि असं, "ठीक आहे, कळवतो." मी म्हणलं, "हां, भाईसाहब." कॉन्फिडन्स तिथंच लूज ती होतोय. म्हणजे जेव्हा त्यांनी पहिल्यांदा हे केलं ना
म्हणलं, "अरे विचार आता नो कर." वर्ड्स. नो वर्ड्स, जस्ट ॲक्शन्स. मग मी घाबरले. मी तिथं घाबरले नाही, पण मला कसं म्हणजे असं वाईट वाटलं आतून, की यार लक्ष पण आहे का नाही, की हाच बोर झालाय. येस. मग तेव्हाच माझा कॉन्फिडन्स एकदम लो झाला. तर सेकंड राउंडमध्ये मीच खपले. बट ती माझीच चुकी होती. समोरचं कसंही असो, आपण आपलं सादर बरोबर. करा ना. त्याला उठून नाचव तू, तुझ्यात ती कला पाहिजे. बट ते तर मी चुकले. बाहेरून पण मी पप्पाला सांगितलं. पप्पा आले पप्पाला म्हटलं, "पप्पा गणले." पप्पा म्हणले, "जाऊ दे चल, एक्सपिरियन्स तर आला ना, ठीक आहे." मग ते फर्स्ट रिएलिटी शोचं ऑडिशन दिलं. त्या अगोदर नाही दिलं. त्या अगोदर आपले फिल्म्स वगैरे येतात ना, हं. त्याचे ऑडिशन्स तर भरपूर दिलेत. भरपूर, खूप, खूप दिलेत. पण त्याच्यात असं खूप जागेवर हाईट आणि कलरमुळे गेली आहे. तर चालतं. जेव्हा नशिबात असेल तेव्हा येईल. बरोबर आहे. जेव्हा सोशल मीडियामध्ये उतरायचं ठरवलेलं, त्यावेळेला आपण असं ट्रोल होऊ वगैरे असं कधी इमॅजिन केलं होतं? अजिबात नाही. म्हणजे एकदमच तुला हे फेस करावं लागलं. त्यावेळची फिलिंग काय होती? त्यावेळची फिलिंग खूप घाणेरडी होती. म्हणजे त्या टायमिंगला असं झालं ना, की ट्रोल झालेली मला लगेच नाही कळालं आणि ते म्हणजे म्हणजे तू कमेंट्स बघत नव्हती. नाही, मला आधीपासूनच सवय आहे. मी कमेंट्सचं नाही बघत, मी डी-एमचं नाही बघत, काहीच नाही. आपलं काम सोडा, सोडून द्या असं. फक्त आवड आहे म्हणून अपलोड करायचं, बाकी काही हां, बघायचं नाही नाही. आवड आहे असं नाही, पण मी होऊन डी-एम नाही बघत. आत्ता म्हणजे ते दादाने सांगितलं तेव्हापासून मी बघायला, चेक करायला लागली आहे. नाहीतर आधी अजिबात मी करत नव्हते. म्हणजे ती सवयच नव्हती. चांगलं बोला, वाईट बोला, मला सवयच नव्हती ती. किती चेक करायचं, की लाईक आलेत काय का काय. तर मी ट्रोल झाले तेव्हा मलाही माहीत नव्हतं, की मी ट्रोल झाली आहे. पण जेव्हा फ्रेंड्स आणि फॅमिली मेंबर्स, रिलेटिव्हजनी जेव्हा मला ते व्हिडिओ सेंड केला, तर भाईसाहब म्हणजे एवढे डी-एम्स आलेले मला, माझ्या फ्रेंड्स, फॅमिलीजचे आणि एकच रील खूप जणांनी, ती एक कॉन्स्टंट रील होती जी खूप जणांनी पाठवली. चांदमातलाची ती अ, ही ट्रोल झालेली, की "हे बघ तू ट्रोल झाली, हे बघ तू ट्रोल झाली आहे." पण त्या टायमिंगला आहे ना, मला ती ट्रोल झाले त्या टायमिंगला मला असं फील झालं, की मी जीव देऊ का काय करू? म्हणजे होतं ना, कारण आपल्याला हं. समोर जबाब द्यायचे आहेत. त्या टायमिंगला असं टेन्शन आलेलं, यार चार चौघात मी जाईल. माझ्या फ्रेंड्समध्ये भेटायला गेले, ते भेटतील का नाही मला? नाहीतर आणि आहे ते. किती येस. तुम्ही बोलले ना, की नाहीये तसं आता नॉर्मलाईज झालंय एकदम. काही नाही नॉर्मलाईज झालं. जिस पे बीतती है उसको मालूम है. म्हणजे असं भेटायला किंवा काही करायला कतरतात. "यार ती ट्रोल झालेली आहे. आपण तिला भेटलो तर आपल्याला पण नावं ठेवतील." असं बरोबर. होतं. त्या टायमिंगला मी तो विचार करायचे आणि घरीच बसायचे. तर असं पण झालं, की मी 1 हफ्ताभर काहीच नाही एकदम डिॲक्टिव्हेट मी. एकदम ऑफलाईन Instaवरनं, WhatsAppवरनं सगळी ऑफलाईन. कारण काय मला असं व्हायचं, की मी जर आता एक व्हिडिओ टाकला तर कोण काय बोलेल? सहन करायचं म्हणजे तो काही हेच नव्हतं ना, आयडियाच हं. नव्हती आपल्याला, की आपलं ट्रोल केलं जाईल का असं तसं. म्हणजे थोडीशी डिप्रेशनमध्ये अशी जायला लागली होती मी. कारण 1 हफ्ताभर मी काढले नाही. गप-गप राहायचं. तर घरच्यांना माहिती आहे, की मी गप तर राहत नाही. गप-गप का राहते असं तसं. तर दादा, पप्पांनी समजावलं मला, की "तू स्ट्राँग राहा. तुला हे करायचं तर तुला सहन करावंच लागेल." पप्पा मला बोललेले, "तू जर आता हे सोडून जर दुसरं केलं ना, तर तुला म्हणतील शेवटी काय झालं? काय केलं त्याच्या मुलीनी? जी आवड होती ती सोडली ना? जर नाही होत सहन तर कशाला करायचं? म्हणजे असं पण आणि तसं पण तुला नावच ठेवणार हं. आहे. त्यापेक्षा तू कर आणि जे तुला नावं ठेवताय ना, त्यांचं तोंड बंद करून. मग म्हणलं सही बात आहे यार. म्हणजे जर जो म्हणजे एकदम मेन माणूस आहे आपल्या घरातला, वडील आपले, तेच जर मला असं सांगताय, कारण माझ्यापेक्षा त्रिप्पट पटीने ते सहन करताय. माझ्यापाशी तरी माझे फ्रेंड्स येऊन डायरेक्टली बोलतायत. त्यांना तर रिलेटिव्हज किती जणं, बरोबर. त्यांचे फ्रेंड्स, फॅमिलीज खूप काही सहन करावं लागलं असेल. ते जर मला एवढा सपोर्ट करताय, तर मग मी कोण आहे की त्यांना ह्यांचं लोकांचं घेऊन बसू ना. मला मला तर माझे मम्मी आणि पप्पा, माझी फॅमिली माझ्यासाठी मेन आहे. जे ते बोलतील ते माझ्यासाठी जास्त हे मेन आहे. मग तेव्हापासून ठरवलं, अरे नाही, जर हे सपोर्ट करत आहे, तर मग मी आता उभी राहणार. मग जायला लागली होती, तर बाहेर लगेच काढलं म्हणून मी असं मानते, की मी खूप जास्त लकी आहे ह्या मामल्यामध्ये, की मला पॅरेंट्स आणि भाऊ खूपच चांगले भेटलेत. खूप जास्त चांगले भेटले सपोर्ट करणारे. पण आता ट्रोल ज्यांनी केलं ना, तर मी असं पण बोलणार, मी फक्त वाईट नाही बोलणार ट्रोलिंगला. कारण ते चांगलं पण आहे. ट्रोल तुम्ही जे केलंय
म्हणजे मी थँक यू आधीपासूनच बोलते आणि तेवढंच मी त्यांनाही प्रेम करते जेवढं मी सगळ्यांना फॉलोअर्सला करते. कारण चांगली गोष्ट आहे, मी ह्याच्यासाठी बोलते तुम्हाला त्या ट्रोलिंग आणि रोस्ट केलं ना, तर खरं मध्ये कळतं. रिअल लाईफमध्ये तर सगळे आपल्यासोबत आहेच. पण रिअल लाईफमध्ये कळतं, जो आपल्यासोबत उभा आहे, तो खरंच उभा आहे का? की नाही आहे? कारण खूप लिटल असे चेंजेस होऊन जातात त्या त्या बॉन्डमध्ये फ्रेंड्सच्या, की आपल्याला कळून चुकतं, की ह्या-ह्या कारणामुळं असं-असं झालंय. बरोबर. मग ते कळतं, की ह्यांची मेंटॅलिटी कितपत आहे. आणि लहानपणापासून ते फक्त आपल्या सोबतच हां, फ्रेंड्स सोबत आहे. आहोत असं दाखवायचा प्रयत्न दाखवायचा करताय. प्रयत्न हां. मग मी तर आता म्हणजे ते माझ्यासोबत असं घडलंय म्हणून माझं असं नेचरच असं झालेलं आहे, की मी विश्वास ठेवतच नाही कोणावर. हां, जब तक तुम मेरे साथ हो, मी तुमच्यासोबत गोडच राहील. पण तुम्ही जर सोडून गेले तर मला काही फरकच नाही पडणार. ट्रोलिंगचं मेन रिझन काय होतं? ट्रोलिंगचं मेन रिझन मला पण अजून कळालं नाहीये. त्या 2 मुलींनी ते जे सिस्टर्स होते ना, त्यांनी ते चांदमातल्याचं घेतलं होतं. तर मी आधी पण बोललेली. मला म्हणजे काही रोस्ट केलं होतं का? रोस्ट व्हिडिओ ट्रोल बनवलेला? ट्रोल केलतं आणि म्हणजे खूपच घाण ट्रोल केलतं. लुक्सवर अ, लुक्सवर पण बोललेले. पर्सनल अटॅक आपण बोलतो ना, बॉडी पर्सनल शेमिंग. बॉडी शेमिंग, पर्सनल. तुम्हाला काय करायचंय मोठे-छोटे? अरे काय तुम्हाला म्हणजे तुम्ही काय बोलताय सोशल मीडियावर त्याचा पण थोडा लिमिट आणि ते ठेवा. म्हणतात ना, "औरत ही औरत की दुश्मन होती है." औरत ही औरत की दुश्मन होती है. हां, मग तुम्ही ते का प्रूफ करताय? म्हणजे आपल्यासारखे जे महिला आहेत, येस. आपण सपोर्ट करतो एकमेकांना. आ, त्या अशा गिणे-चुणे 2-3 मुलीं किंवा महिलांमुळं आपल्यासारखे पण त्याच्यात हे होऊन जातात, आणि हे की टॅगलाईन भेटलेलं आहे. टॅगलाईन भेटून जाते आपल्याला, की व औरत ही औरत की दुश्मन है. अरे बाबा ऐसा नहीं है. असं नसतं काही. पण काही-काही ठिकाणी आहे. तो त्यांचा आहे ना ॲक्चुअली निश होता. ट्रोल करायचा. ट्रोल करायला मला पण काही म्हणजे हरकत नाही आणि आत्ता आता तर यूज्ड टू झालेली आहे मी ट्रोलिंगची. तर असे काही-काही लोकांनी ट्रोल केलेत, ज्याच्यावर मीच कमेंट पास केलेली, की "अरे मस्त केलंय." आणि खरं त्यांनी छान केलेलं आहे ट्रोल नाही का म्हणजे काही-काही असे व्हिडिओज आहेत ज्याच्यावर त्यांनी ट्रोल छान केलंय, छान पद्धतीने केलंय. माझी पण त्यांनी एक ठेवलाय दर्जा, रिस्पेक्ट ठेवलेली आहे. मुलगी म्हणून रिस्पेक्ट ठेवली आणि मग त्यांचं निश पण त्यांनी सादर केलंय. मग ते चांगलं वाटतं. पण तुम्ही उठून-सुटून काहीही शब्द वापरता. अरे तुम्ही एवढं तरी भान ठेवा ना, यू आर ऑन सोशल मीडिया. दुसरी गोष्ट तुम्ही स्वतः मुलगी आहे. तुम्हाला उलटून पण ते येणारच ना हं. तुमच्यावर कधी ना कधी. मग ते भान ठेवायचा असतो. पण त्यांनी ते नाही केलं. अ, त्यांची जी लँग्वेज, जो टोन, जे शब्दांचा हे होतं यूज, तो खूप घाणेरडा होता. त्याच्यामुळं पण काय झालं शेवटी त्यांचंच बॅन झालं ना. बॅन झाले का त्यांची आयडी? त्यांचंच ते बॅन झालं आणि ह्याच्यात माझा काहीच हात नाहीये. मी एका शब्दाने कोणाला काहीच नाही बोलले. त्या मुलींनी मला एवढं ट्रोल केलं, एवढे घाण-घाण शब्द वापरले, बट मी कधीच काहीच कोणाला उत्तर नाही देत आणि माझा तो नेचरच नाहीये. म्हणजे मी उत्तर देते, पण मी माझ्या कामाने देते. मी असं तोंडाला तोंड लागून नाही देत. मला नाही आवडत ते असं भांडणं-तांडणं करायला गावठी. आपण आपल्या कामाने. जे करायचं ते मी माझ्या कामाने दाखवेल असं. पण जेव्हा म्हणजे 1 झालं, 2 झालं, पण मला वाटते सतत ट्रोल होत असते, ठीक आहे. सतत. मग जेव्हा एक नॉर्मल पीपल म्हणून जरी आपण बघितलं, नॉर्मल पर्सन म्हणून जरी बघितलं, तरी पण एक फेज अशी येते ना, की बाबा बस आता मला हे बस. नाहीच करायचंय, रोज-रोज तेच आहे. हे सगळं ऐकून आता नकोसं वाटतंय. मग ही फेज तुमच्या लाईफमध्ये आलेली का कधी? नक्कीच येणार. आलीच आहे आणि असं पण होतं, की दिवसभर तुम्ही कितीही स्ट्राँग बना. हं. मी कितीही प्रिटेंड केलं ना, की मी आहे, स्ट्राँग आहे, असं नाहीये. पण मी असं दाखवलं, की मी स्ट्राँग आहे. मला काही फरक नाही पडत आहे. येस. बट जेव्हा तुम्ही रात्री झोपायला जाता ना, तेव्हा ते विचार येतो डोक्यात, किती दिवस चालणार अजून हे? अजून किती दिवस मी सहन करणार? पण पहिला विचार असा येतो, की यार मी असं काही गलत चॉईस नाही केलेलं आहे. म्हणजे एवढे लफडेबाजी जे चालू आहे दुनियात, असं तर काही मी केलं नाहीये. म्हणजे जेणेकरून तुम्ही एवढं नावं ठेवतायत मला, असं काही मी वाईट नाही. बरं मी आपलं सगळं झाकून-झुकून मी आपली पारंपरिक स्टाईलनीच करते. पारंपरिकच करते मी सगळं काही. मी कॅज्युअल अटायर पण करते, मी वेस्टर्न पण घालते, सगळं काही करते. मी नकार नाही देणार त्याला. पण माझं लिमिटेड असतं. मला माहिती आहे मला कितपत काय दाखवायचं काय नाही. आपलं लिमिटेड असतं. एवढं वाईट पण नाही काही केलेलं, की तुम्ही एवढं नाव ठेवता. पण ते रात्रीचं झोपताना ट्रॉमा बसतो, बरोबर आहे. की दिवसभर कितीही लढले ना, तरी रात्रीचं झोपताना येतोच तो विचार, यार
कितपत आता. पण नंतर मग सोडून देते, की नाही छान. स्वतःला स्वतः समजून घ्यायचं, की चलेगा जब तक चलेगा. जोपर्यंत मला असं काही मला जे पाहिजे, मला ते मोठा जो पीक आहे ना, जो मला पाहिजे, की नाही मला ते असं सांगता नाही येणार मला शब्दांमध्ये, पण ती मोठी जी पायरी आहे, ती मला पाहिजे, मोठा स्टेज. तो जर मला भेटला ना, मग सगळ्यांचे तोंड मला माहिती आहे मला कसे गप्प करायचेत. पण तोपर्यंत सहन करतीये. एवढी पॉझिटिव्हिटी किंवा एवढी सहनशीलता कशी काय? सहनशीलता आता न लक्ष देऊन असं मी नाही बोलणार. कारण सगळ्यांना ज्यांना मी सांगते ना, की मी लक्ष नाही देत, त्यांना असं वाटतं लक्ष नाही देत आहे इट्स नॉट पॉसिबल. कारण की तू लक्ष नाही देणार ते ठीक आहे. कारण फोन तुझ्या हातात आहे तर तू नाही देणार. पण बाकीची जी जनता भेटते तुला बाहेर तुझे फ्रेंड्स वगैरे किंवा कोणी रँडम पर्सन जे तुला ओळखतो, तो येऊन तुला बोलणारच कधी ना कधी. मग तुला परत ते स्विच होतं ना आपलं माइंड, की हां, नक्की असं काय आलंय? जाऊन बघते मी नक्की पण काय मी बोललं पण गेलंय? बघते हां. पण तेवढा मी माझ्या मनावर कंट्रोल ठेवलाय, की नाही कुछ भी हो जाए मैं नहीं देखूंगी. आणि ते म्हणजे तू कमेंट्स बघतच नाही? कमेंट्स बघतच नाही मी. खूप म्हणजे बघते पण खूप जास्त रेअरली. ज्या व्हिडिओजवर मला वाटतं, की मी बघावा त्या व्हिडिओजवर मी बघते आणि रिप्लायही देते. आणि काही-काही जणांना असं पण वाटतं, की मी त्यांच्याकडे लक्ष नाही देत, पण देते मी लक्ष. काही असे पण फॉलोअर्स आहेत जे अ, जेव्हा माझे 100-150 फॉलोअर्स असतील ना, तेव्हापासून टिल द डेट माझ्यासोबत आहेत आणि माझे आत्तापर्यंत फॉलोअर्स आहेत. तर त्यांना मी फॉलो बॅक पण दिलं आणि त्यांना मी फ्रेंड्स बनवून ठेवलंय, की यार एवढ्यापासून आत्तापर्यंत जर आहे जर्नीमध्ये, हं. तर आपलं पण फर्ज आहे, की आपण पण त्यांना तेवढं हे द्यावा, की नाही प्रतिसाद दिलाय तर इट वर्थ इट, की तुम्ही मला प्रतिसाद दिलाय असं. पण मी लक्ष देत नाही एक हा पण आहे आणि एक असं पण आहे, की जर तुम्ही कुणी समोरून काही आपल्याला ट्रोल करतंय किंवा समोरून काही बोलतंय, तर जस्ट स्माईल अँड पास अवे. फक्त ते तुम्ही जर उत्तर दिलं ना, तर मी असं म्हणजे चेक पण केलंय. मी स्वतः चेक केलंय, की जर तुम्ही मला समोरून काही वाईट वक्त बोलताय आणि मग मी परत तुम्हाला काउंटर आन्सर देतीये किंवा मी तुम्हाला क्रॉस करतीये आन्सरला. मग त्या टायमिंगला मग तुम्हाला ते जास्त ते घेतात, की त्यांना हं. फेम भेटते, की सुरक्षाने मला रिप्लाय दिलाय असं. आणि परत हे असं पण बोलतात, "तू तर उत्तर नव्हती देणार, तू तर बोलणार नव्हती, तू तर लक्ष नाही देत." अरे मग करणे का क्या? काय करू मग? मग बरोबर. त्याच्यापेक्षा मग असं म्हणलं, की नको. जर आपण उत्तर दिलं ना, तर ह्यांना जास्त हे मग त्यांना हे होतं, की नाही मला भेटले उत्तर, आता ही भेटली. मग त्यांना असं वाटतं, की मी अजून काही बोललो तर ही डाऊन पडेल, ही खाली पडेल असं. आणि जर मी नाही हसले म्हणजे मी उत्तर नाही दिलं आणि फक्त स्माईल केली ना, मग ते अजून जळतात. मग त्यांना असं होतं, की मी काय बोलू आणि काय नाही, हिला राग का नाही येते? मग त्याच्यात जास्त मजा येते, की मला समोरच्या इरिटेट होणाऱ्याला आणखी इरिटेट करायचं. आणखी इरिटेट करायचं, की त्यांना असा प्रश्न पडला पाहिजे, हिला असं अजून काय बोलू, की ही अजून खाली पडेल, की हिचं तोंड खोलेन. पण नाही, मी कधीच नाही. तुम्ही कितीही वाईट बोला, मी फक्त हसते आणि पुढे चालते. थँक यू. चला पुढं. मग हे सोशल मीडियावरची लोकं कधी रिअल लाईफमध्ये भेटलेत का? काही भेटलेत आणि तेव्हा काही त्यांच्या रिएक्शन काय असतात? म्हणजे मला आत्तापर्यंत भेटले ते चांगलेच भेटलेत. म्हणजे माझे फॅन्स माझे जे चांगले भेटलेत, ते फोटोज वगैरे काढतात आणि मला ह्याचं चांगलं वाटतं ह्या गोष्टीचं, की ते फोटो तर काढतातच. पण ते मला म्हणजे हर एक जेवढे भेटलेत ना, तेवढे मला हे बोलूनच गेलेले आहेत, की तुझ्यात खूप सहनशीलता आणि तू खूप पुढे जाशील. खरंच. खूप पुढे जाशील. मग ते जेव्हा असं दुसऱ्यांच्या तोंडातनं ऐकायला भेटतं ना, तेव्हा असं वाटतं बास जिंकले मी. मला काहीच नको. मी जितले आता. आणि एकदा असं पण झालेलं मुंढवा चौकात आय थिंक मला एक हे भेटले होते, ट्रान्सजेंडर भेटले होते. तर त्यांनी मला ओळखलं आणि मी फोर व्हीलरमध्ये होते आणि मागे बसलेली होते. आणि त्यांनी म्हणजे तिकडून ते तिथं उभं होते ना, तर तिकडून त्या कॉर्नरवरून त्यांनी ओळखलं मला असं बघून. इकडं पळत आल्या, धावत आल्या माझ्याकडे त्या ताई. मग मला म्हणे, की "दार खोल, दार खोल." मग मी म्हणलं, "काय झालं?" मग मला म्हणे, "अरे तू तू रील काढते ना, तू हे करते." मी म्हणलं, "हो." मग नंतर त्यांनी फोटोज वगैरे काढले. मला बाहेरच काढलं, गाडीच्या बाहेरच काढलं फोटो काढायला. मग फोटोज वगैरे काढले. नंतर मग मला म्हणे, की "तुला वाईट वाटत असेल ना." त्या त्या पण बोललेल्या. पण नंतर मग आम्ही सॉर्ट आउट करून घेतलं आणि मग
त्या अशा बोललेल्या मला, की "तुला वाईट वाटत असेल ना, की तुला आमच्या नावाने बोलवतात का काय, का काय?" कारण असे मला पण कमेंट्स येतात. तर हं. त्यांना पण वाईटच वाटतं, की एवढ्या चांगल्या पोरीला असं बोलताय. पण त्यांनी मला विचारलं, तर मग आता मी म्हणलं, की आणि जी रिॲलिटी आहे, मी म्हणलं, की "हे बघा ताई, मी जे नाही आहे, ते मला जर नावं ठेवत असले, तर मला काय फरक पडणार आहे? तुम्हाला जर कुणी सुरक्षा बोललं, तर तुम्ही सुरक्षा होणार नाही आणि मला जर कोणी तुमच्या नावाने बोलावलं, तर मी ती होणार नाही." बरोबर. आणि म्हणलं मला वाईट वाटायचा काही प्रश्नच नाहीये. कारण मला जर कोणी काही बोललं, तर मला लक्ष्मीच्या रूपात घेतील. कोणी जर जेंट्सला बघितलं, ते महादेवाच्या किंवा गणेशच्या रूपात घेतील, कृष्णाच्या रूपात घेतील. तुम्ही दोघांचे मिक्स आहेत. तुमच्यात तेवढी पॉवर जास्त आहे आणि देवाने तुम्हाला असं ह्याच्यासाठी बनवलंय, की तुमच्यात तेवढी शक्ती आहे सहन करायची, जी आमच्या नॉर्मल लोकांमध्ये नाहीये. तर मला वाईट का वाटेल? तुम्ही पण एक व्यक्ती आहेत, मी पण एक व्यक्ती आहे. तुम्हाला मन आहे, मला पण मन आहे. मला वाईट वाटायची काही गरजच नाहीये म्हणलं. मला चांगलं वाटतं. तुम्हाला वाईट वाटत असलं तर मग मी सॉरी, कारण ते लोकांना कळत नाही. पण मला नाही वाईट वाटत. म्हणजे जेव्हा मी अशी बोलले ना त्यांना, त्यांच्या डोळ्यातून पाणी आलं. म्हणजे त्यांना असं वाटलं, की यार मुलगी एवढी ट्रोल होऊन, एवढी नावं ठेवून ह्या पोरीला, ही तरी पण आम्हाला काही बोलत नाहीये. तरी पण आमच्या ह्याने तिला काही वाटत नाहीये. म्हणजे तिने म्हणजे त्या ताईनी आहे ना मला मनापासून आशीर्वाद दिला. माझ्याकडून ₹1 पण नाही घेतला. त्या तिच्याच ह्याच्यातून तिने मला ₹2 का काहीतरी दिले होते पूर्ण हे करून आशीर्वाद देऊन. मला तिने हात फिरून बोलली, की "खूप मोठी होशील, खूप पुढे जाशील. फक्त मला विसरू नको." तो आशीर्वाद मी कधीच नाही विसरणार. कधीच म्हणजे कधीच नाही विसरणार. कारण तो तिने एकदम मनापासून दिला होता. ती फोटो तर काढलाच काढला, पण आशीर्वाद पण दिला. आणखी एक म्हणजे या समाजाची अशी एक समजूतच झाली म्हणजे त्यांनी मुलींना ना एक कॅटेगराईज केलेलं आहे, की बाबा म्हणजे एक सुंदरतेची हां, डेफिनेशन हां, हां, हां. बनवलेली आहे. मग ते कुणाच्यातही कमी काढतात. फक्त मुलगी दिसली की तिच्यात काही ना काही कमी काढणार. कुणाला हाईटवरून बोलणार, कुणाला बॉडीवरून बोलणार, कुणाला कलरवरून बोलणार. मग ह्या सगळ्या गोष्टींकडे तू कसं बघतेस? आता जसं तो व्यक्ती आहे, तो काही होऊन तर झाला नाहीये. तो होऊन असा नाही झाला, की मला जाड व्हायचंय मग मला लोकं नाव ठेवतील. मला खूपच पतलं व्हायचं मग लोकं मला नाव ठेवतील. ती त्याची बॉडी आहे. काहीही इंटरनल प्रॉब्लेम्स असतात ना बॉडीमध्ये. हां, ते ठीक आहे. ते मान्य आहे, की एक्सरसाइज करून, काही योगा करून, काही करून तुम्ही त्याला मेंटेन करू शकता. बट काही-काही असे प्रॉब्लेम्स असतात, की ज्याला नाही करू शकत. हं. कोणाला जर हाय शुगर असलं तर ते किंवा टॉन्सिल्स असले, तर ते नाही करू शकत. कितीही काही केलं तरी तो प्रॉब्लेम प्रॉब्लेम असतो. त्यामुळं आतली जी फ्रेजाइल बॉडी असते आपली, त्याच्यात चेंजेस खूप कमी तादादमध्ये होतात चेंजेस. म्हणजे खूप जास्त लेव्हलवर एक्सरसाइज करावं लागते, मग 1 किंवा 2% चेंजेस होतात बॉडीमध्ये. त्यामुळं आपलं काही म्हणजे जी तुम्ही एक ब्युटीची एक डेफिनेशन बनवलेली आहे ना, ती चुकीची आहे. बोलताना सगळे बोलतात, की काय नेचर मॅटर्स. मनाने सुंदर असायला हां. हवं. पण ज्यावेळेला हां, लग्नासाठी विचारायला जाणार हां. पहिल्यांदा काय बघितलं जातं? मन तर कोणी बघायला नाही मन जात ना. कोण बघेल? पहिलं पहिलं विचारलं म्हणजे पहिलं म्हणजे आता समजा सिंपल उदाहरण आहे. माझं नाक आता टोचलेलं आहे. आधी नव्हतं टोचलेलं. तर मग बोलणार, "अगं नाक टोचव ना, नाक अजून सुंदर दिसेल." का दिसेल? आधीपासूनच सरळ नाक आहे आणि मी चांगलीच आहे दिसायला. माझं नाक सरळच आहे, छानच आहे. पण ते टोचावल्यावर अजून छान दिसेल आणि आपल्या भारतातच ह्यो प्रॉब्लेम आहे हां. येस आणि मुलींच्या बाबतीतलं एक्स्पेक्टेशन कुठेच संपत नाहीयेत. कुठेच संपत नाही. तुम्ही जर म्हणजे कुकिंगमध्ये चांगले असले ना, तर बोलतील फक्त कुकिंगमध्ये काय फायदा आहे? बाहेर बाकीचे करत असाल तर परत कुकिंग हां, जमत नाही ना, मग बाहेरचं हां. येऊन काय फायदा? बाहेरचं येऊन काय फायदा? कुछ भी करो, नाम तो रखने वाले. पण ती जी डेफिनिशन आहे ना ती ब्युटीची, येस. मुलींच्या बाबतीत पण आणि मुलांच्या बाबतीत पण. मुलींच्या बाबतीत असं की काहीही असो, लुक्स डझंट मॅटर, ओन्ली नेचर्स मॅटर. नाही काही नाही नेचर-बिचर मॅटर. लुक्सवर तुम्ही जातातच. जातात. आणि तसं मुलांचं पण आहे, की म्हणजे आपण जर मुलींना बघायला गेलो, तर मुलींचे लुक्स मॅटर्स करतात. आणि जर मुलाला मुलीकडचे बघायला गेले, तर तुम्ही त्याचं नेचर नाही बघत मुलाचा पण. तुम्ही काय बघता? पैसाच बघता, की किती कमवतो. म्हणजे तुम्ही बोलताना काय बोलता? माझ्या मुलीला खुश ठेवण्यापुरता पाहिजे. पण तुम्ही उंगली कशावर उचलता? तुम्ही बोट कशावर उचलता? शेवटी पैशावरच ना? मग ते तसंच असतं. तुम्ही कुठेही जा, नावच ठेवणार आहे तुम्हाला. प्रत्येक व्यक्तीला. प्रत्येक वेळी, प्रत्येक क्षणी, प्रत्येक जागेवर.
सेकंड्सवर तुम्हाला याद दिलवतील की मुलगी आहेस तू. आणि हे फक्त आपल्या ह्याच्यात आहे हिंदुस्तान में ही चल रहा है ये. बाहेर जर गेले ना बाहेरच्या कंट्रीमध्ये, तर यूएस आणि यूकेमध्ये आहे ना, ब्राउन गर्ल्सला जेवढा मान आहे, तेवढा भारतात नाही आहे. लय मान आहे तिथं. म्हणजे ते लोकं जे आहेत ना, त्या लोकांना असं आहे की ते मरतात की आम्हाला ब्राउन गर्ल्स कमीत कमी दिसायला तरी भेटल्या पाहिजे. कारण तिथे सगळे फेअर आहेत. कॉमन आहे फेअर्स. कारण त्यांचं वेदर क्लायमेटच तसं आहे. त्याच्यामुळे त्यांची स्किनही तशी आहे. तर ते लोकं तरसतात, की त काही-काहीचे कमेंट्स पण मला आलेले आहेत, की तुझी स्किन टोन खूप चांगली आहे. तुझी स्किन टोन खूप रेअरली भेटते बघायला, असं-तसं. थिएटर करत होते त्या टायमिंगला पण खूप जणांनी कॉम्प्लिमेंट केली आहे. तुझी स्किन खूप जास्त युनिक आहे, असं-तसं बोललेले आहेत. ते लोकं जसं बघतात ना, तसे आपले भारतातले नाही बघत. बरोबर. आणि ते बघणार पण नाही. कारण ते आधीपासून ते तसं बोलत आलेत, तर ते अपेक्षित पण नाहीये की बदलतील. आता तुझ्यासाठी जवळपास सगळं कॉमन झाले. बट स्टार्टिंगला या सगळ्या जेव्हा कमेंट्स यायच्या, त्यावेळेला तुला म्हणजे तू त्यांना रिस्पॉन्स करत होती का? हां, रिस्पॉन्स करायचे. कारण आधी जेव्हा ट्रोल झालं, तेव्हा हे नव्हतं ना डोक्यात की ट्रोल हं, होईल मी कधी हं. असं. ट्रोल जेव्हा आणि ते ट्रोल हा शब्दच नव्हता माहिती. म्हणजे पहिली गोष्ट तर ट्रोल, रोस्ट हे शब्दच आपल्याला माहीत नव्हते. पण जेव्हा झाले ना, तर तेव्हा अ, उभरून तर आले त्याच्यातून वर हं. दादा, फॅमिली सपोर्टमुळं आले वरती. बट नंतर म्हणजे आपल्या आताचं येतं ना, की नाही ज्याने मला नाव ठेवलेत, मी त्याला नाव ठेवणार. बोलणार मी त्याला. कारण मी रिअल लाईफमध्ये तर खूप मुफट आहे. आणि मी गॅरंटी लिहून देते, ज्या लोकांनी मला ट्रोल केलं आणि ते लोकं जर माझ्या समोर आले ना, भाईसाहब तुम्हारी हिम्मत नहीं होणार. हिम्मतच नाही होणार त्यांची माझ्यासोबत बोलायची. कारण मी खूप मुफट आहे. आणि जेव्हा कमेंट्स यायचे तर मी आधी प्रत्युत्तर करायचे हर एक कमेंटला. पण नंतर म्हणलं सोडून द्या. काय ह्यांच्या तोंडाला लागून आपलाच टाईम जातो. त्यापेक्षा जे काम करतोय ते करू. मग हळू बंद झाले मी कमेंट करायची. बट कमेंट आपल्याला खराब येतात, तर आपल्याकडे कमेंट ऑफ करण्याचा पण ऑप्शन आहे. बट तू हां, कधीच नाही करत, असं कधीच का? नाही. म्हणजे ते कमेंट ऑफ करण्याचं म्हणजे ऑफ न करण्याचं कारण असं आहे, की अ, ते लोकं ज्याची मज्जा घेतायत, मग त्या लोकांना काय राहील? ते लोकं माझ्या ह्याच्यावरून मज्जा घेतायत ना, तर त्या लोकांमुळं अजून जे लोकं आहेत, जे माझ्यावर प्रेम करतात, ज्यांना मी आवडते, हं. ते लोकं येतात. ते लोकं मग धावत येतात, की तुम्ही का नावं ठेवली? मग त्याच्यावरून मग मला कळतं, की नाही बस नावं ठेवणारे लोकं नाही आहेत. जे मला चाहते पण खूप आहेत. म्हणजे जे नावं ठेवणारे जर 10% आहेत, तर माझे चाहते 90% आहेत. मग मी त्या 10% 90% का लॉस करू ना? बरोबर. त्याच्यामुळे मग मी ऑफ नाही करत. म्हणजे तू निगेटिव्हपेक्षा जेवढं काही पॉझिटिव्ह तुला भेटेल त्याच्याकडे जास्त लक्ष त्याच्याकडे लक्ष देते. देते. आणि असं आहे ना तेजा म्हणजे उभा जर तू राहिली समोर आणि जर तू काहीही सादर कर, काहीही शिवणकाम कर, कुकिंग कर, गाजराचा हलवा बनवून आण. सिंपल. गाजराचा हलवा बनवला, तो 10 लोकांना वाटला. त्या 10 लोकांमधून एकमेव ज्याच्यात किडा असेल ना, तो असं बोलणारच, "खूपच गोड आहे, राइट. खूपच तुपाट आहे, खूपच तेलकट आहे, घसा बसला गं ह्याने." असतो तो एक. येस. मग त्या एक आणि बाकीचे जे आहेत 9-10 लोकं, ते तर बोलतायत, "चांगला झालाय, टेस्टी झालाय." असं-तसं, "ह्याच्यात मस्त काजू बदाम टाकलेत गं, मस्त तूप टाकलंय." असे पण असतात ना. मग आता तू त्या एका जणाकडे लक्ष देशील का 10 जणांकडे? ऑब्व्हियसली तू 10 जणांकडे देणार ना. मग त्या एका व्यक्तीमुळं मी त्याला का दाखवत बसू किंवा त्याच्यासाठी मी का लढत बसू, की नाही तो पण माझ्याकडून झाला पाहिजे. तू बस गप. जे 10 लोकं आहेत मी त्यांच्यासाठी लढन. म्हणून त्यामुळे मग जे लोकं चांगले बोलतात मी त्यांच्यासाठीच करणार. इथून पुढे तुझं व्हिजन काय आता? इथून पुढं आता विजन तर असं आहे, की मी माझे प्लॅन्स कधी सांगत नाही, सो सॉरी. बट जेव्हा मी ते हासिल करील, तेव्हा ते तुम्हालाही दिसेल आणि तेव्हा मी अशी खुलून सांगेल, की मला जे पाहिजे होतं आता मी तिथं उभा आहे आणि मला ते भेटलंय असं. आणि सध्या कंटेंट क्रिएशन सोबत दुसरं काय चालू आहे तुझं? कंटेंट क्रिएशन चालू आहे, प्लस माझं पी-जी चालू आहे, एम-एमध्ये वेस्टर्न लिटरेचर. ते झालं की त्याच्यात मग मी बघणार आहे कंटिन्यूटी प्रोफेसर वगैरे ह्या लाईनमध्ये आणि बाकी ओके, म्हणजे फक्त कंटेंट क्रिएशन हे डोक्यात नाहीये. नाही. स्वतःचं करिअर पण आहे. करियर पण आहे. म्हणजे हे पण मी ॲज अ करियर म्हणूनच बघतीये हं. कंटेंट वगैरे. पण हे कसं आहे, हे लाँग टर्म नाहीये. येस.
लाँग टर्म नाही आहे. जर पुढे जाऊन माझं लग्न होणार आहे, मग माझे प्रायोरिटीज पुढे जर लेकरू-बाळ झाले, तर माझी प्रायोरिटीज आपोआप चेंज होऊन त्यांच्यावर जाणार. मग त्यांच्यासाठी काहीतरी हवं आहे. मग त्याच्यामुळं. पण आता मी जर एवढी शिकलेली आहे, त्याचा पण काहीतरी फायदा झाला पाहिजे ना मला. बरोबर. जरी लग्न नाही झालं, तरी एवढं शिकलेली आहे, जो मला तो टॅग लागलेला आहे, डॉक्टर सुरक्षा सावळत जे मी करीन पी-एच-डी, त्याचा जो टॅग लागला तो पण कामी आला पाहिजे. एवढा पैसा खर्च करते शिकण्याला, त्याचं पण काहीतरी त्याच्यामुळं. बाकी सध्या तू हेटर्सना काय उत्तर देशील? हेटर्सला आय लव्ह यू. कारण की त्यांच्यामुळे आहे ना, खरं बघितलं गेलं ना, तर जेवढं ते हेट करतात ना, तर तेवढं ते प्रेम पण करतात. आणि ते हेटर्स, ते नाव खूप निगेटिव्ह दिलंय आपण हेटर्स. पण ते लोकं शक्यतो म्हणजे काय माझ्या हिशोबाने जसं मी विचार करते, त्या हिशोबाने मला असं वाटतं, की ते लोकं आहेत ना तुमच्यासमोर आरसा उभा करतात, की तुझं हे चुकतंय. म्हणजे ते असं रागात बोलतात किंवा असं एकदम द्वेष दाखवतात आपल्याप्रती, की हं. असं आहे, तसं आहे, हे ते असं. पण ते इनडायरेक्टली आपल्याला कळतं, की नाही अरे मी अशी ह्यो अँगल बहुतेक माझा चांगला नाही दिसत आहे. आपण ह्या अँगलने ट्राय करू. हा ड्रेस बहुतेक चांगला नाही दिसत आहे. आपण दुसरा आउटफिट तयार करू. दुसरं बघू, ट्राय करू. मग काही-काही असे पण आहेत जे हेट कमेंट्स करत होते. आता ते चांगले कमेंट पण करतात. म्हणून मग मी तर अशीच बोलते, जे तुम्हाला इतर अजून लोकं आहेत ज्यांना हेट भेटतं किंवा तर ते हेटर्स नका बोलू त्यांना. कारण ते तुम्हाला रिॲलिटी चेक देतात, की असं नाही, असं कर. इनडायरेक्टली देतात, पण देतात. पण मी तर असा विचार करते, बाकी मला नाही माहिती. तरी पण समाजाच्या या सगळ्या टोमण्यांमुळे ज्या मुली खचतायत किंवा आपल्याला जे करायचंय त्याच्यापासून मागे हटतायत, अशा मुलींना तू काय मेसेज देशील? तुम्हाला बोलणारे सगळीकडे भेटणार आहे. तुम्ही लग्न करा, नका करू, तुम्हाला नावच ठेवणार आहे. पण म्हणजे मी एवढं हे मेन बोलेल, की तुम्ही जर एक डिसिजन घेताय, की मला हे करायचंय किंवा माझ्यासारखे अजून बरेच आहेत. माझ्यापेक्षा अजून असे आहेत, की विष्णुप्रिया, हं. अनुश्री माने. येस. कसले घाण रोल झाले. पण आता अनुश्री माने कुठे आहे बघा बरं. तुम्ही तुमच्या घरी बसून मोबाईलला रिचार्ज करता ₹300 चा. ती पोरगी बिग बॉसमध्ये गेली आहे. 2 रिएलिटी शोज केले त्या पोरीनी. मग मी असं सांगते जे मुली अ, ज्या मुली नावं ठेवतात त्यांना नाही बोलत आहे मी. तुमच्यापासून तथास्तु आहेत आपण. पण ज्या मुली करतायत स्ट्रगल ह्या ह्या गोष्टींमध्ये अशा किंवा इतर कोणत्या पण, ते करत राहा. आणि तुम्हाला जर नावं ठेवले ना, तर एवढं मनात आणि डोक्यात ठेवा, की आपल्याला नावं ठेवले जाणार आहेत आणि आपल्याला ते फेस करावा लागणारच आहे. पण फक्त तुम्ही त्या लोकांना उत्तर नका देऊ. उत्तर देऊन तुम्ही तुमचा टाईम वेस्ट करता. तुम्ही तुमचा घशाचा जो आपलं पाणी असतं ते पण सुकवता आणि सगळं टाईम पण वेस्ट करता आणि एफर्ट्स पण जातात आपले बोलायचे, विचार करून सांगायचं. एवढं एक्सप्लेनेशन कशाला द्यायचंय तुम्हाला दुसऱ्या व्यक्तीला? तुम्हाला माहिती आहे ना तुम्ही काय करताय. आपल्या सेल्फला माहीत असतं, की आपण काय करतोय आतून. तुम्ही जे करताय ते करत राहा. दुसऱ्यांकडे नका लक्ष देऊ, की कारण ते त्रिप्पट बोलणार. आपण एक दिलं का ते अजून त्यांच्याकडे क्वेशन्स रेडी आहेत बॉस त्यांच्याकडे. त्यांच्याकडे खूप काही रेडी आहे. तुम्हाला कसं खाली पाडायचंय. तर निश्चय करून जा, की मला नावं ठेवले जाणार आहे, मला असं-असं बोललं जाणार आहे, पण मला इथं थांबायचं नाही, मला पुढेच जायचंय. येस. खरंच खूप पॉझिटिव्हिटी आहे तुझ्यामध्ये आणि खूप काही शिकण्यासारखं आहे मुलींनी तुझ्याकडून, की छोट्या-छोट्या गोष्टींवरती जरी ऐकलं तरी पण मुली खचून जातात. पण तू एवढं सगळं सहन करून पण एवढी चेहऱ्यावरती स्माईल किंवा एवढी पॉझिटिव्हिटी घेऊन चालतेस. खरंच खूप छान वाटते आणि आज तू इथे आलीस आणि आम्हाला एवढा वेळ दिलास त्याबद्दल सो मच. थँक यू सो मच. तुम्ही मला चान्स दिला बोलायचा. त्याबद्दल धन्यवाद. आणि जे बघताय माझं पॉडकास्ट, प्लीज गाईज, मी काय कोणाला हेट नाही देते, मी कोणाला काहीच नाही करत आहे. फक्त तुम्हाला जे करायचं तुम्ही ते करा आणि जे नेगेटिव्ह बोलतात मला, बोलत राहा नेगेटिव्ह. कारण मी तुम्हाला बोलून तुमची मानसिकता जर बदलली असती, तर ती तुम्ही नेगेटिव्ह बोललेच नसते. त्यामुळं तुम्हाला ट्रोल करायचं तुम्ही करा, नाही करायचं नका करू. माझं प्रेम तुमच्यावर तेवढंच आहे. तर बाकी आजचा हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि नेक्स्ट पॉडकास्ट तुम्हाला कुणाचा बघायला आवडेल तेही नक्की सांगा. धन्यवाद.